हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत गावरान मटणची भाजी। तर चला आपण बघूया त्याच्यासाठी काय काय लागणार आहे। तर बघा, 2 कांदे, भरपूर कोथिंबीर घ्यायची, 2 कांदे, आलं, लसूण आणि थोडंसं खोबरं। कमीच प्रमाणामध्ये आपण मसाला घेणार आहोत आणि ते मसाला आपण सगळं वाटण आपण ते भाजून घेणार आहोत। कांदे पण भाजून घेणार आहोत, लसूण, आलं, सगळ्या वस्तू आपण कसं गॅसवर भाजून घेणार आहोत। तर बघा, अशा प्रकारे भाजायचं आहे। आलं पण भाजून घेते मी, लसूण पण भाजून घेते। पकडणी पकडायचं, गरम लागतं, नाही तर पोळतं ते। व्यवस्थित भाजून झाले, लसूण पण झालं आहे। आता आधी थोडंसं लसूण भाजून घ्यायचं आणि आलं पण भाजून घ्यायचं आणि भाजल्यानंतर ते बाजूला काढून ठेवायचं, छान भाजू द्यायचं। त्याच्यानंतर आपण आधी मी खोबरं भाजते। खोबरं कसं लवकर भाजतं, त्याच्यासाठी आधी थोडंसं वेगळं खोबरं भाजून घ्यायचं। थोडंसं काळसर झालं की मग भाजून घ्यायचं। झालं आहे आता आपलं, हे बऱ्यापैकी झालं आहे। आतून वरतून दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं, थोडंसं काळं काळं होऊ द्यायचं त्याला। झालं आहे आपलं आता खोबरं भाजून, बघा। आणि याला काही जास्त मसाला नाही घातलेला आहे मी, कमी प्रमाणातच मसाला टाकलेला आहे। कमीच मसाला घालून एकदम छान भाजी होते। तुम्ही एकदा अशी करून पहा, टेस्टी वगैरे लागणार आहे भाजी। आता बघा, कांदे घेतले मी भाजायला। कांदे पण चांगले काळसरच भाजून घ्यायचे व्यवस्थित। दोन्ही कांदे एकत्रच ठेवले, शेवटी कांदे भाजून घेतले मी। कांद्याला थोडं भाजायला वेळ लागतो, त्याच्यामुळे मी सगळे पदार्थ कसे वेगवेगळेच भाजून घेतलेले आहे। छान भाजून घ्यायचे खालून वरून सर्व। आणि आता भाजी तुम्ही करताना बघा, शेवटपर्यंत बघा मी कशी बनवते आणि कशात बनवत आहे ते पण पहा। माझा व्हिडिओ पूर्ण तुम्ही शेवटपर्यंत पहा। आता पहा, झाला आपला कांदा भाजून, बाजूला काढून दूध गरम लागते। आता बघा, सगळं भाजून झालेले आहे। आता हे सर्व काय करायचं, थोडंसं उकळामध्ये कुटून घ्यायचं, थोडंसं मॅश करून घ्यायचं, बारीक बारीक करून घ्यायचं ते। म्हणजे कसं आपल्याला मिक्सरला लवकर बारीक होतं ते। आता मी खोबरं बारीक करून घेते, सगळे साहित्य थोडंसं बारीक करून घ्यायचं आणि मिक्सरला लवकर बारीक होऊन जातं ते सर्व। उकळामध्ये मी कुटून घेते ते। कांदा बारीक चिरून घेते। हे बघा, आता कांदा आपलं खोबरं झालं आहे बारीक। आता थोडंसं बारीक करून घेतले मी खोबरं, काढून घेते प्लेटमध्ये। आता कांद्यावरचे थोडंसं काळपट झालेलं असतं ना, थोडं थोडं काढायचं ते आणि थोडं कांदा पण थोडासा बारीक चिरून घ्यायचा। दोन्ही कांदे चिरून घेतले मी। आता बघा, मी अद्रक घेतली, अद्रक पण मी ठेचून घेतली। थोडंसं ठेचून घ्यायचं। आपल्याला सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीकच करायचं आहे, काढून घेतल्यानंतर। आता हे सर्व काय करायचं साहित्य, आपल्याला थोडंसं तव्यावर आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे। ओके, तवा ठेवला मी गॅसवर, थोडंसं तेल टाकते, थोडंसं गॅसची फ्लेम वाढवायची। थोडा कांदा टाकला मी आधी, कांदा टाकला आहे मी पहिल्यांदा। कांदा भाजून घ्यायचा। थोडंसं लाल होईपर्यंत भाजायचं थोडा कांदा, कारण आधी आपण कसं गॅसवर डायरेक्ट भाजून घेतलेला आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार नाही आपल्याला हे भाजून घ्यायला। आणि ही भाजी कशी लवकर होते, जास्त खिसून खोबरं खिसून कांदा
लाल होईपर्यंत तेवढा मसाला करण्याची आपल्याला काहीच आवश्यकता नाही आणि ही भाजी पटापट होऊन जाते. 15 मिनटात तुमची भाजी होऊन जाते. म्हणजे आता सगळं साहित्य आपण कांदा थोडासा साईडला करून घेते. त्याच्यातच मग आता बाकीचे आपले साहित्याला खोबरं घालते. खोबरं घातलेलं आहे मी. लसूण घालते. आपण जे सगळं मसाला जो आपण भाजून घेतलेला आहे तेवढं सगळं आपण साहित्य तेलामध्ये परतून घ्यायचं. दोन मिरच्या टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये, त्या पण चांगल्या भाजून घ्यायच्या. बघा आता मिरची भाजून झालेली आहे आपली. त्यातच मी कोथिंबीर पण टाकून देते आणि थोडंसं त्याला हलवून घ्यायचं. झाला आहे आपला मसाला भाजून. आता हे सर्व मसाला आपण काय करायचं आहे, एका प्लेटमध्ये काढ आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचा. मटण आपण घेतले शिजवायला. कुकरला मटण लावून घेते मी. शिजून घेतले मटण मी. एका बाउलमध्ये काढून ठेवली आहे मटण. आता पुढच्या रेसिपीला तयार करू आपण. हंडी ठेवली मी गॅसवर आणि मातीची हंडी आहे ही. आणि त्याच्यात जे भाजी बनवतो आपण मटणची, एवढी टेस्टी लागणार आहे. तुम्ही खरंच एक वेळेस तुम्ही करून पहा भाजी ही. एकदम गावरान भाजी लागणार. चुलीवर जशी खातो ना तशी लागणार. आता वाटण बघा, आपलं वाटण आहे. आता तेल टाकते मी. तेल पण जास्त नाही टाकायचं. एक पळी घालते मी. 2 अजून एक पळी टाकते. बस, जास्त तेल लागणार नाही आपल्याला याला. एक 3 ते 4 चमच भरपूर होते. मी 4 चमच तेल टाकले. पळी तेल टाकले मी. चला आता पुढचं बघूया आपण. आपलं जे वाटण तयार करून ठेवलं होतं ते पूर्ण वाटण आपण याच्यामध्ये घालणार आहोत. आणि डायरेक्ट तेलामध्येच टाकणार आहोत. काहीच टाकायचं नाही आपल्याला दुसरं त्याच्यामध्ये. आणि छान तेलामध्ये परतून घ्यायचा पूर्ण मसाला. मसाला जो आपण भाजून घेतलेला आहे तो तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. तरच भाजीला आपली चांगली चव येणार. छान तेल सुटलेलं आहे बघा आपल्या मसाल्याला. मटण हंडी गावरानी मटण छान परतून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत थोडंसं ठेवायचं गॅसवर. झालं आहे आपलं. आणि भाजीला ना थोडं गरम पाणीच घालायचं, थंड पाणी घालायचं नाही, नाही तर भाजीची चव बिघडते. म्हणून पाणी ठेवले मी गॅसवर. आता गरम करायला ठेवते एका साईडला. आता आपण हळद पण घालू, कारण शिजवते वेळेस पण आपण हळद घातलेली आहे, थोडीशी घालायची. आणि हे लाल तिखट टाकते मी. घरी बनवलेलं आहे तिखट. हे झणझणीत आहे माझं तिखट, त्याच्यामुळे मी 3 चमचे घालते. आणि त्याच्यामध्ये दुसरा एक मसाला घालतो, आपला घरकुल मसाला. त्याच्याने पण कशी भाजीला खूप छान चव येते. थोडासाच टाकायचा. झाला आपला मसाला. याच्यानंतर दुसरा काहीच टाकायचा नाही, तेवढाच भरपूर झाला. चांगलं हलवून परतून घ्यायचं त्याला. परतून झालं की मग आपल्याला त्याच्यामध्ये शिजवून ठेवलं जे मटण आहे ते घालायचं आहे. एका साईडला गरम पण पाणी करायला ठेवलेलं आहे बघा. आपला खमंग असा वास सुटलेला आहे. झालं आहे आपलं. आता मग थोडंसं तेल सुटेपर्यंत त्याला पण थोडंसं वाफ येऊ द्यायची.
थोडंसं मी झाकून ठेवते. आपला बाकी सर्व मसाला वगैरे छान भाजलं जातं. आता हां बघा किती छान तेल सुटले. आता शिजून मटण ठेवलेलं आपण त्याच्यामध्ये टाकायचं आणि छान परतून घ्यायचं त्याला. आणि मटणला पण थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आधी पण शिजते वेळेस मीठ टाकलेलं आहे आपण. मीठ टाकलेलं आपण चांगलं हलवून घ्यायचं मीठ टाकून. मस्त दिसतंय आपलं मटण बघा, एकदम स्पायसी. तेल सुटले बघा. एवढ्याशा तेलामध्येच बनवलं आपण, जास्त पण तेल घातलेलं नाही आहे. हे बघा आपलं झालं आहे मटण तयार. आणि आपल्याला हवं तेवढं आपण ह्याच्यात पाणी घालू शकतो. कोणाला घट्ट आवडतं, कोणाला पातळ आवडतं रस्सा. ज्याप्रमाणे आपल्याला खावं वाटतं तसं पाणी टाकायचं. वरतून मी कोथिंबीर टाकलेली आहे. झाकून ठेवायचं, थोडंसं अर्धं झाकायचं, पूर्ण झाकायचं नाही तर मग त्याच्यातला तवंग येत नाही वरती. झालंय आपलं मटण बघा. चमचमीत भन्नाट आपली अशी रेसिपी बघा. आपली भाजी तयार झालेली आहे. मी परत नंतर पाणी घातले त्याच्यामध्ये, गरम पाणी केलेलं. खूप सुंदर भाजी, एकदम चवदार आणि गावरान भाजी लागणार आहे. करून पहा तुम्ही. मी सर्व करते आता प्लेटमध्ये. हे बघा मस्त भाजी झालेली आहे आपली. नक्की बनवा तुम्ही अशीच भाजी. आणि विशेष म्हणजे मातीच्या हंडीमध्ये बनवा, खूप छान लागणार. असं वाटणार की आपण म्हणजे चुलीवरचं जेवण केलं गावामध्ये जाऊन. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.